जुन्या नाशिकमधील दुबई प्रभाग म्हणून ओळख असलेल्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये यंदाच्या महापालिका निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळते। विशेष म्हणजे या प्रभागात भाजप तसेच शिवसेना शिंदे गटाचा एकही अधिकृत उमेदवार नसल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय। महाविकास आघाडी यंदा या प्रभागात पूर्णपणे फुटलेली दिसते। निवडणुकीचं गणितच बदलून गेलंय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं या प्रभागात आपलं संपूर्ण पॅनल उतरवत ताकद दाखवली। त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचं संपूर्ण पॅनल तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचंही संपूर्ण पॅनल मैदानात उतरले। परिणामी प्रभाग क्रमांक 14 मध्ये थेट 3 प्रमुख पॅनलमध्ये लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय। याशिवाय माजी नगरसेवक अनेक दिग्गज उमेदवारांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केल्यामुळे ही निवडणूक आणखी चुरशीची होण्याची चिन्ह आहेत। अनुभवी उमेदवारांमुळे मतदारांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। दरम्यान उमेदवारी माघारीनंतरच या प्रभागातील अंतिम राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे। दुसरीकडे प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपनं स्वतंत्रपणे आपलं पॅनल जाहीर केलंय। शिवसेना शिंदे गटानं देखील पॅनल दिलंय। इथं मात्र महाविकास आघाडी एकसंघ दिसत असून एक मनसे, एक काँग्रेस आणि 2 शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार रिंगणात आहेत। त्यामुळे या प्रभागात तिरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय। प्रभाग क्रमांक 15 मध्ये राजकीय संघर्ष तितकाच रंगतदार आहे। महाविकास आघाडीकडून शिवसेना उभाटाचे 2, काँग्रेसचा 1 उमेदवार मैदानात आहे। त्यांच्यासमोर भाजपचा संपूर्ण पॅनल उभा आहे। इथं सरळ 2 गटात लढत होणार असून काही अपक्ष दिग्गज रिंगणात उतरलेत। एकूणच जुने नाशिकमधील प्रभाग 14, 13 आणि 15 मध्ये यंदाची महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे। स्थानिक मुद्दे आणि उमेदवारांची विश्वासार्हता मतदारांचा कौल ठरवणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।